नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या सोशल मीडियावर भाईगिरी तसेच गुंडगिरी करणाऱ्यांचे व्हिडिओ तरुण पिढीकडून जास्त पाहिले जातात व त्याला लाईक्स व शेअरही मोठ्या प्रमाणात केलं जातं. अशाच प्रकारे व्हायरल होण्यासाठी सोशल मीडियावर दहशत पसरवून वाहन चालकांना मारहाण करणाऱ्या कथित भाईला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चांगल्याच खाक्या दाखवल्यात. या कथित भाईने नुकतीच एका वाहनाची तोडफोड केली होती. पाहुयात सुरुवातीला तो व्हिडिओ. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत वर्सोली टोल नाका येथे चारचाकी वाहन थांबवून नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका वाहन चालकास रोहित रामकिशन गुप्ता यानं बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडून वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. संबंधित घटना घडत असताना गुप्ता याने त्याच्यासोबत असलेल्या मित्राला संबंधित व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत वाकसही भागातून कथित भाई रोहित गुप्ता याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेप्रकरणी तात्याराव सकपाळ या वाहन चालकानं लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवत गुप्ताचा चांगला समाचार घेतला. यापुढे आयुष्यात पुन्हा कधी भाईगिरी करणार नाही अशी ग्वाही कथित भाई रोहित गुप्तानं पोलिसांना दिली. असे प्रकार शहरात कुठे घडत असतील तर वाहन चालक तसंच नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्याला संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले. काल रात्री 9च्या सुमारास वर्सोली टोल नाक्याच्या तिथे एक तात्याराव सकपाळ हे त्यांची टॅक्सी घेऊन आलेले असताना त्यांच्या गाडीचा फास्टॅग संपलेला होता म्हणून तो रिचार्ज करायसाठी थांबले. त्या दरम्यान रिचार्जला वेळ लागतो साधारणतः 20 ते 25 मिनिटं, म्हणून त्या दरम्यान ते नाश्ता करायला गेले आणि त्यावेळेस रोहित रामकिशन गुप्ता हा दारू पिऊन तिथे आला व तू इथे का थांबला म्हणून त्याच्या गाडीचे काच फोडून त्याचं नुकसान केलेलं आहे. तर त्या संदर्भात आता फिर्यादी तात्याराव सकपाळ हे आलेले आहेत. त्यांची तक्रार घेण्याचं काम सुरू असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सध्या यातील जो रोहित रामकिशन गुप्ता आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. गुन्हा दाखल होणार आहे? येस. ठीक आहे सर. सर, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन काय पावले उचलणार आहे? आम्ही पेट्रोलिंग तर वाढवणारच, परंतु असा कोणताही प्रकार झाला तर कृपया प्रथमतः सर्वांनी पोलिसांकडे तक्रार करावी आणि लीगल कारवाई त्याच्यावर झाली तरच या गोष्टींना आळा घालता येईल. त्यासाठी प्रत्येकाने येऊन प्रथमतः आमच्याकडे तक्रार नोंदवावी असा काही प्रकार घडल्यास. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.